विक्रम शिवाजी पारखी आज त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण पाहिले गेले तर श्री काळ भैरवनाथ करंडकाचं एक देखणं आयोजन सेमीफायनलची दुसरी मॅच बॅटची कडा पहिला चेंडू आपण मैदानाच्या मध्ये बघतोय दत्त लांडे षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये घेऊन आलेले एका बाजूला आपण पाहिलं तर तुषार चिकणे दुसऱ्या बाजूला महेश नानगुडे टेनिस क्रिकेट मधला आपण पाहिलं तर एक असणारा लखलखता सितारा म्हणून मात्र महेशकडे पाहिलं जातं आज सेमीफायनलची मॅच आहे बौद्धन स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी यावेळेस मिड ऑफ मध्ये व्हाट अ कॅच ऑफ द डे कॅच ऑफ द टुर्नामेंट एक जबरदस्त झेल बघायला मिळाला वाह थँक्यू मिड ऑफ मध्ये काय जबरदस्त झेल बघायला मिळाला यावेळेस कौशल जगतापचा एक जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये आणि प्रेक्षकांना सांगावं लागलं नाही इथे कॅच पकडल्यानंतर टाळेवा वाजवायला अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट झाला इथे प्राइज आता असणार आहे लागोपाठचे 3 षटकार स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक सन्माननीय बाबासाहेब पारखी साहेबांच्या वतीने प्राइज आलेला आहे लागोपाठच्या 3 विकेट लागोपाठचे 3 षटकार जो कोणी खेळेल त्यासाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे त्याचबरोबर अक्षयदादा भरणे यांच्या वतीने की लागोपाठचे 3 विकेट किंवा लागोपाठचे 3 षटकार त्यासाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे श्री काळ भैरवनाथ बैलगाडा संघटना मानमुळशी यांच्या वतीने देखील आपण पाहतो 1000 रुपयाचं प्राइज लागोपाठच्या 3 विकेट आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी प्रशांत कोकाडे नवीन बॅटर दाखल होतील दत्ता लांडे कोलवटप्प्याचा बॉल होता षटकचा कव्हर मध्ये चेंडूला आपण बघतोय तिथे मैदानाच्या मध्ये अडवला जाईल आणि तोपर्यंत एका धावेने संघाचा धावफलक संघाचा स्त्रीगणेश होतोय महेश नानगुडे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे एक धावफलकावर आहे स्ट्राइक ऑन महेश नानगुडे सेमीफायनलची मॅच हा चेंडू अगदी लेट कट टेम्परमेंट आपण पाहिले गेले तर यावेळेस सेट करतोय महेश नानगुडे एक धाव इथे आली एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक स्ट्राइक रोटेट करण्याचं काम मात्र महेश नानगुडेने केलं की असं म्हणतात ना कधी कधी प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चढवणं म्हणजे क्रिकेट नाही तर संयम दाखवणं टेम्परमेंट टीमची परिस्थिती पाहून मात्र बॅटिंग करणं गोलंदाजी करणं हे तितकं महत्त्वाचं आहे स्विच इट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटवरती चेंडू प्रॉपर मिडल होऊ शकला नाही लेग बाय शेरोपण आलेली सिंगल आहे एका धाब्याच्या मदतीने संघाचा धावफलक देखील आता पुढे सरकते स्कोर कार्डवरती 3 धावा आहेत अगदी 5 षटकांची मॅच आहे एक संघ आहे म्हाळुंगे क्रिकेटला म्हाळुंगेचा संघ तो संघ थेट मेगा फायनल मध्ये दाखल झालेला आहे शुभम दादा सुतार यांचं एक जबरदस्त विध्वंसक खेळी अर्धशतक मात्र त्यांनी पूर्ण केलं आणि महत्वाच्या मॅच मध्ये त्यांनी एक मोठी इनिंग साकारली दत्ता लांडे तयार स्ट्राइक ऑन महेश नानगुडे पुढे बॅटची कडा होती थर्ड मॅचच्या दिशेने खेळाडू थोडेसे बीट होत आहेत मला वाटतं दत्ता लांडे यांनी ते जाळं रचलं होतं जाळं विणलं होतं परंतु ते जाळं काही अंशी फाटकं निघालं आणि इथे 3 धावा यशस्वीरित्या मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण केले गेलेले आहेत 3 धावा आल्या 3 धाव्यांच्या मदतीने महेश नानगुडे स्वतःकडे स्ट्राइक ठेवेल षटक क्रमांक संपलं जातं इथे पहिलं एक षटकाचा खेळ संपलाय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 6 धावा
6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज अनिकेत भुसडे. हा चेंडू स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जाईल अनिकेत कडून. डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. मारुंजी संघाचा प्रयत्न मात्र एकच असेल की महेश नानगुडेला जितक्या वेळ शांत ठेवता येईल तितका वेळ मात्र त्याला शांत ठेवणं गरजेचं आहे. परंतु बघायचंय महेश नानगुडेचा कधी गेअर चेंज होईल ना हेही सांगता येणार नाही. मोठा सोगरी खेळायचा होता आडव्या बॅटने. मिड विकेटचा खेळाडू चेंडू कव्हर करेल. सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे मात्र होणार नाही. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचते. धावफलकावरती 7 धावा ज्या स्कोर कार्ड वरती असणार आहेत. महेश नानगुडे आपण पाहिले तर बहुधन स्पोर्ट्स या संघाकडून नेहमी एकतर लढण्यासाठी मात्र त्याला ओळखलं जातं आणि नेहमीच आपण बघितलं तर ज्यावेळेस तो खेळतो ना त्यावेळेस मात्र एक हाती मॅच जिंकून देण्याची ताकद महेश नानगुडेकडे आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेस उजव्या हाताने ओहो यावेळेस शफल झालेत आणि चेंडू मात्र निघाला इथे लॉंग स्टॉपच्या दिशेने. 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेची मागणी असेल परंतु नकार आहे. संघाची धावसंख्या या 2 धाव्यांच्या मदतीने आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 9 धावा. आतापर्यंत जखडून ठेवला इथे महेश नानगुडेला. आमचा रोहित दादा सुर्वेंचा खूप सारा मित्रपरिवार आपण पाहतोय स्पर्धेचा आनंद घेतोय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटला ब्रश करत चेंडू चालला विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज होईल बाद. आणि नक्कीच मैत्री कशी असावी तर मैत्री शंभू राजे आणि कवी कलशांसारखी मैत्री असावी. शेवटच्या श्वासापर्यंत हातात हात घेऊन विश्वास देणारी ती मैत्री असावी. आणि आमचे डीजे ऑपरेटरने देखील ते मैत्रीचं गाणं लावलं. खऱ्या अर्थानं प्रवीण सरांनी सांगितलं की आता प्रत्येक गावागावामध्ये आपण पाहिले गेले तर छावा चित्रपटाचं प्रदर्शन मात्र दाखवलं जाते. छावा चित्रपट दाखवला जातोय. प्रत्येक घराघरापर्यंत छावा पोहोचला पाहिजे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी प्रतापी एक ही शंभू राजा था. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा इथे येताना जी आपल्याला पाहायला मिळाली 10 धावा. आणि छावा चित्रपट पाहिल्यानंतर आजही प्रत्येकाच्या अंगावरती काटा येतो. मग विचार करा कसा असेल राजा. क्रॉस द बॅट इथे खेळायचा होता. थर्डमॅनच्या दिशेने डेंजर एंडला महेश नानगुडे. नशीब बलवत्तर आहे. नशीब घेऊन उतरल्या मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडे. आणि तुम्ही संजय दत्तचा चित्रपट पाहिला असेल लक. आणि त्या लक चित्रपट में एक डायलॉग है बघा. आदमी का लक जितना घिसता है ना उसकी धार भी उतनी तेज होती है. ऋषीदादा गुंजकर या साहेबांच्या वतीने प्राइज झाले. लागोपाठचे 3 षटकार खेळले महेश साठी तर 1000 रुपये. परंतु इथे चौकार आलाय. थँक्यू. षटक क्रमांक संपलं जाईल ते मैदानात. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
15 धावा ज्या स्कोर कार्ड वरती असणाऱ्या 2 षटकांचा आपण पाहतोय खेळ मैदानाच्या मध्ये संपलेला आहे. शंभूराजांचा इतिहास आजही आपण चित्रपटगृहामध्ये मात्र पाहतो. छावा चित्रपट, विकी कौशल यांनी मात्र जो केलेला अभिनय, परंतु आजही तो अभिनय पाहिला की प्रत्येकाच्या अंगावरती काटा येतो, डोळ्यातून न कळपणे अश्रू निघतात. कसा असेल आमचा राजा, कसा लढला असेल, जगाच्या पाठीवरती एकमेव असा राजा होऊन गेला, एकदाही पराभूत न होणारा, एकदाही तह करून मागे न फिरणारा राजा, तो म्हणजे माझा शंभू राजा. आणि इथे लोअर फुल टॉस विकेट. थँक्यू. इथे मात्र लढावं लागणार आहे. मन के जीते जीत, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. शेवटच्या त्या 10 मिनिटात त्या या कवी कलशांच्या कविता. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जकड़ा मेरा राजा अब भी सब पे भारी है. इतकी दहशत शंभू राजांची मुघलांवरती होती. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल इथे होणार आहे अजिंक्य वाघमारे. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजीसाठी अजिंक्य आला, पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवली आहे. यावेळेस फॉलिंग स्वीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दत्ता आले चेंडूवरती. वाह, जबरदस्त एफर्ट. एकच धाव त्याने मात्र खर्च केलेली आहे. आणि आज लढायचंय, जगावं कसं हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं, परंतु शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं ना हे आम्हाला छत्रपती संभाजीराजांनी शिकवलं. छत्रपती संभाजी महाराजांचं एक वेगळं गारुड खऱ्या अर्थाने या भारभूमीवरती आपण बघितलंय. मराठी माणसाचा सार्थ अभिमान, राजा कसा असावा तर माझ्या शंभू राजांसारखा असावा. कधी ज्यांच्या डोळ्यामध्ये कधी भय पाहिलं नाही, इतिहासाने एकदाही पराभूत न होणारा राजा म्हणून ज्याची नोंद घेतली ना, तो राजा म्हणजे शंभू राजा. यावेळेस लढण्यासाठी मात्र महेश नानगुडे देखील तयार आहे आणि आज लढायचंय. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. इथे मात्र आपण बघितलं तर चौकार येतानाच आपल्याला पाहायला मिळाला. महेश नानगुडेचं आक्रमण हे करायचंय. आज महेश नानगुडे हे नाव ब्रँड झाले टेनिस क्रिकेट मधलं. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी सामना होणार आहे याची नोंद घ्या. आता मात्र रन थोडासा चुकला असावा तिथे गोलंदाजाचा. चर्चा आज मात्र खऱ्या अर्थानं नक्कीच स्वराज्याच्या छाव्याची मात्र चर्चा केली जाते. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. यावेळेस हा प्रकार जसाला तसा घुमवला महेश नानगुडेच्या बॅट मधून. सडक पकडक बेधडक षटकार. थँक्यू डीजे. सन्माननीय ऋषीदादा गुंजकर साहेबांच्या वतीने अजून 2 लागोपाठचे षटकार आले तर 1000. बाबासाहेब पारखी स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक यांच्या वतीने देखील 1000. श्री काळ भैरवनाथ बैलगाडा संघटना मानमुळशी यांच्या वतीने देखील लागोपाठचे 3 षटकारासाठी 1000. 3000 रुपयाचं प्राइस लागलेले. महेश नानगुडे, अक्षय दादा भरणे यांच्या वतीने देखील 1000. 4000 रुपयाचं प्राइस लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. आज लढायचं आहे. महेश नानगुडेला मनकाडाची ताकद दाखवावी लागणार आहे. कोलवटाप्याचा बॉल खोदून काढला. यावेळेस सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून 2 खेळाडू आलेत, परंतु वाऱ्याच्या वेगाने चेंडू निघून चाललाय. शंभूचा छावा. मिळतील 4 धावा. चौकार.
थँक्यू डीजे. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर आता चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला, स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे कार्तिक दादा पारखी यांच्या वतीने देखील लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 1000 म्हणजे 5000 रुपयाचं प्राइस लागलेलं आहे 3 षटकारांसाठी. 2 धावाल्या, तिसऱ्या धावेची मागणी मागणी मागणी. ते काय होत आहे? आणि आता मात्र कधी कधी घाई झाली आणि रस्त्यावरतून प्रवास करताना सभा नेहमी लिहिलेलं असतं अति घाई आणि संकटात नाही विकेट. थँक्यू डीजे. आणि आता जर आपण पाहिलं गेलं तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 32 धावा. संदीप जाधव यांच्यावर देखील लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. 6000 रुपयाचं प्राइज लागलेलं आहे. स्कोर कार्ड वरती धावा 32. बरोबर ना दादा भाऊ? 32 धावा, 32 रन. छत्रपती संभाजी महाराज यांना वय वर्ष लावले 32. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये बघायचा अनिकेत. 4थं षटक मैदानाच्या मध्ये घेऊन येईल अनिकेत. अतुल आणि महेश ही जोडी मैदानाच्या मध्ये आता असणार आहे. महेश वरती सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. 9 चेंडू मध्ये 25 बनवल्यात. सामन्याकडे जायचे मैदानाच्या मध्ये पुढे येतात. 32 धावा 32. स्कोर कार्ड वरती अनिकेत. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय अनिकेत तयार आहे. वा, हलक्या तर नजाकत दाखवली, क्लास दाखवलं. यावेळेस 2 खेळाडू चेंडूला पाठमध्ये होत आहेत. पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार. आणि आता जर आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये आता पहिल्याच बॉल वरती चौकार आला. नजाकत दाखवली यावेळेस अतुलने. अतुल दगडे. आणि के तयार राऊंड द विकेट. पुण्याचा चेंडू मात्र फक्त चेंडूच्या समोर बॅट ठेवली तिथे. सिंगल तर इथे आलेली आहे. बॅकअप साठी खेळाडू नाहीयेत, परंतु महेश नानगोडे धाव घेण्यासाठी इथे तयार नाहीयेत. त्याला माहिती आहे एका धावेपेक्षा मी स्ट्राइक वरती असणं तितकं महत्वाचं आहे. कारण प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही नेहमी कठीण असते, परंतु हे देखील म्हटलं जाते ना, स्वीकारा, शिका आणि स्वतःचा विकास करा. आणि तो प्रयत्न हे दोन्ही संघ इथे मैदानाच्या मध्ये करतायत. कारण जिंकायचे दोन्ही संघांना. 37 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये पुण्याला बघायचं यावेळेस अनिकेत. स्ट्राइक ऑन महेश नानगोडे. मुळशी तालुक्याचा एक नन्ना मुन्ना जादूगर म्हणून देखील त्याला संबोधलं जातं, परंतु विशेष काय. आणि मला आल्या आल्या मात्र जयसरांनी मला पहिला प्रश्न केला की आज महेश नानगोडे नाव ब्रँड आहे. अनेक स्पोर्ट्स आहेत जे महेश नानगोडेला ब्रँड अँबॅसेडर करण्यासाठी इच्छुक आहेत. यावेळेस वाह वाह, आसमानी टोला, लांब लांब खूप लांब, मिड विकेटला षटकार. थँक्यू.
श्री काळ भैरवनाथ बैलगाडा संघटना मानमुळशी, अक्षय दादा भरणे, बाबासाहेब पारखी, कार्तिक दादा पारखी, ऋषी दादा गुंजकर, संदीप भाऊ जाधव यांच्या वतीने लागोपाठचे 3 षटकार खेळले, प्रत्येकी 1000. कधी कधी असं म्हणतात ना विकास दादा, एखाद्या मुलीची कोणी एसएमएची वाट पाहत नाही ना, तेवढे महेश नानगुडेच्या षटकाराची वाट पाहतात. इतकी आवड या खेळाडूंची आहे, इतकी क्रेज या महेश नानगुडेची आहे. फुल टॉस होता यावेळेस, प्रॉपर बॅटवरती चेंडू आला नाही. मिड विकेट मध्ये दत्ता आले, चेंडू वाह, जबरदस्त क्षेत्ररक्षण आज दत्ता लांडेने दाखवलंय. एखाद्या तरुणाला लाजवेल असा त्यांचा खेळ आहे. कारण ज्यावेळेस टीम मैदानामध्ये उतरते, ज्यावेळेस गावचं नाव मैदानामध्ये उतरतं, ज्यावेळेस गावची प्रतिष्ठा पणाला लागते ना, तिथे सगळं काही स्वतःला झोकून द्यायचं असतं. 44 रन, 44 धावा आहेत ज्या धाफलकावरती आहेत. 4 फलंदाज मैदानामध्ये बाद झालेले आहेत. गोलंदाज तयार असेल पुण्याच्या मैदानामध्ये. अनिकेत आडव्या बॅटने चेंडू मात्र यावेळेस खेचायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये टायमिंग जुळू शकलं नाहीये. चेंडू इथे डॉट आलाय. षटक क्रमांक संपला जाईल 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. 44 धावा. धावा आहेत. 4 फलंदाज बाद आहेत. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. मॅजिकल फिगर स्कोर कार्ड वरती आहे. 4-4-4 असं म्हणतात ना, 4 विटा एकत्र आल्यानंतर भिंत तयार होते. 4 भिंत एकत्र आल्यानंतर घर तयार होतं. 4 मित्र एकत्रित आले की चांगला उपक्रम घेता येतो. 4 अधिकच्या गोष्टी बोलले की 4 बोट कानाखाली देखील येतात. ही 4ची गोडी आहे. 4-4 आहेत. 44 धावा आहेत. 4 फलंदाज बाद आहेत. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत. बाळू लांडे गोलंदाजीसाठी आलेला आहे. समोर महेश नानगुडे. जय पवार सरांच्या प्रश्नाचं उत्तर मी जरूर देईल. आज आपण पाहतोय महेश नानगुडे भारतभर खेळतोय, परंतु ज्याने विचारलं की महेश नानगुडे जेव्हापासून खेळतो तो त्याच बॅटने खेळतोय. मी त्याची बॅट अजूनपर्यंत तिचं स्टिकर, तिचं लेबल कधी बदललेलं बघितलेलं नाहीये. हा चेंडू वाह, आसमानी टोला, शिवरायांची तळपती तलवार. हा आलाय लांब लचक षटकार. छेरन आणि मला वाटतं शिवकुमार साहेबांचं आगमन झालेलं आहे. शिवकुमार शिंदे साहेबांच्या वतीने देखील प्राइज आता लावून टाकतो. लागोपाठचे 3 षटकारांसाठी 1000, म्हणजे 3 षटकार जर खेळले तब्बल 7000 रुपयाचं प्राइज लागलेलं आहे. महेश नानगुडे 50 धावा. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. बावधन स्पोर्ट्स संघाचा अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. एकटा लढतोय महेश नानगुडे. 13 चेंडू मध्ये 38 बनवलेले आहेत. ये खेल नहीं बच्चों बच्चों का, इसमें पसीना निकलता है अच्छो अच्छो का. हा खेळ कष्टाचा खेळ आहे आणि तो आज प्रत्येक जण इथे दाखवण्यासाठी तयार आहे. बाळूचं स्वागत इथे षटकाराने केलंय. महेश नानगुडे पुण्याला तयार आहे. बाळूचा पुढचा बॉल महेश साठी. पुन्हा एकदा बैठक बैठक, परंतु इथे कॅच सुटलेला आहे. कॅच मिस केलाय. महेश स्वतःवरती थोडासा निराश आहे. आयुष्यामध्ये कधी कधी असं म्हणतात ना की माणसाने कधी कधी स्वतःवरती निराश झालं पाहिजे, कारण या जगामध्ये माणूस स्वतःवरती कमी आणि इतरांवरती जास्त निराश होत असतो. हा चेंडू आता मात्र काय, मिड विकेटला खिलाडी बन गया दर्शक और दर्शक बने दीवाने. षटकार. थँक्यू. स्कोर कार्ड वरती धावा आहेत अब तक 56 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्वप्न प्रत्येकाने पाहिलेली आहेत.
महेश नानगुडेचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे. ये बडे मैच का बड़ा खिलाडी महेश नानगुडे. पुन्हा डाऊन साइडला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूला कव्हर करेल. आता मात्र तिथे झेल झालाय. परंतु मित्रांनो महेश नानगुडेसाठी टाळ्या होऊन जायला काय हरकत नाही. 16 चेंडू 44 धावांची एक जबरदस्त इनिंग. इथे मारुंजी संघ मात्र विचार करत असेल. त्यांना माहिती आहे विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यामध्ये दिवस घालवा. कारण विचार आणि पहिलाच बॉल ऑन साइडला चेंडू ते खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मैदानाच्या आतमध्ये चेंडूला कव्हर करतील. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आलेली सिंगल आहे. 56 झालेले 57 धावांचं टार्गेट आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन होतोय. सरपंच सन्माननीय गणेश शेठ भोईने यांचा इकडे आगमन होतोय. गणेश भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. त्यांच्या समोर असणारे त्यांचे सहकारी त्यांचंही स्वागत. महेश नानगुडे बॉलिंग ट्रॅकवरती. वावळेस वेग होता प्रचंड वेग. फलंदाज तर बीट झालेच परंतु एशियाच्या मागे तीनही खेळाडू बीट होत आहेत. चेंडू लॉंग स्टॉप मध्ये सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. इथे मात्र चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळतो. या चौकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या मैदानाच्या मध्ये जे आपण पाहणार आहोत 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एका बाजूला कौशल आणि काळराम ही जोडी आहे. कौशल स्ट्राइक ऑन आहे. 5 धावा स्कोर कार्ड वरती महेश नानगुडे तयार. डावखोऱ्या हाताने यावेळेस अगदी पुढे टाकलेला चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने खेळाडू फार दूर वरती आहेत. चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतील. चेंडूला तिथे अडवला जाईल. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आलेली ही दुसरी धाव. 2 धावा यशस्वीरित्या ज्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 7. कुमार महाराष्ट्र की असल्याने महाराष्ट्राचा चॅम्पियन म्हणून मात्र याची ओळख सतत आपण कुस्ती क्षेत्रामध्ये पाहिली त्यांच्या नावारूपाने. स्वर्गीय पैलवान विक्रम शिवाजी पारखी यांच्या स्मरणार्थ श्री काळभैरवनाथ करंडकाचं एक देखणं आयोजन आपण इथे बघतोय. स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. अंतिम चरणाकडे झुकत असणारी ही क्रिकेटची स्पर्धा. मॅचच्या दिशेने पुन्हा तुम्हाला ते मी घेऊन जाईल. महेश नानगुडे तयार. 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. क्रॉस द बॅट यावेळेस इथे खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज प्रॉपर चेंडू मात्र बॅटवरती आला नाही. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण बघतोय. पहिलं षटक प्रगती पथावरती असताना 8 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. थोडीशी शांतता जी निश्चित आपल्याला बघायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल हा देखील आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहणार आहे.
महेश नानगुडे तयार, अगदी डावकुऱ्या हाताने. ओहो, यावेळेस इनसाइड आउट स्ट्रोक खेळायचा होता इथे. बॅट आणि बॉल मध्ये टायमिंग इथे मात्र जुळू शकलेले नाही आणि षटक क्रमांक संपला जाईल तर मैदानामध्ये पहिलं 1 षटकाचा खेळ संपलेला आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धाबलकावर आहेत. कौशल आणि काळुराम ही जोडी मैदानाच्या मध्ये आता असताना आज नक्कीच आपण पाहिले गेले तर अनेक अतिथी मान्यवरांनी या स्पर्धेला मोठं करण्यासाठी मात्र सहकार्य केलंय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर युट्यूब लाईव्ह संदीप मामा शिंदे, त्याचबरोबर प्रतीक शेठ पारखी, चांदीची गदा आणि या स्पर्धेतील ट्रॉफीज ज्याने आपल्या सौजन्य केलेल्या आहेत. युवा उद्योजक आणि उद्योग सम्राट किरणदादा पारखी, त्याचबरोबर रोज जेवणाची व्यवस्था ज्याने आपल्या सौजन्य केली आहे तानाजीदादा पारखी आणि त्याचबरोबर बाबाभाऊ पारखी. पंच ज्याने आपल्याला सौजन्य केलेत रामभाऊ गव्हारे, त्याचबरोबर समालोचक ज्याने आपल्याला सौजन्य केलेले आहेत. गोल्डमार्क डेव्हलपरचे असणारे सर्व दत्ता शेठ मोरे. ग्राउंड्स ज्याने आपल्याला सौजन्य केले माननगरीचे माजी उपसरपंच चंद्रकांतजी ठाकर. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रशांत कोकाटे आणि प्रशांतसाठी प्राइज आले. प्रशांतने जर इथे विकेट हॅट्रिक केली तर सन्माननीय सरपंच गणेश भोईने साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज. आणि पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती मिळवलं यश. विकेट होईल पतन. थँक्यू डीजे. आणि इथे मात्र विकेट आली, पहिली विकेट. अजून जागोपाठच्या 2 विकेट जर इथे घेतल्या तर सन्माननीय बाबासाहेब पारखी या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक त्यांच्या वतीने 1000, त्याचबरोबर शिवकुमारजी शिंदे साहेबांच्या वतीने देखील विकेट हॅट्रिक पूर्ण झाली तर त्यांच्याही वतीने 1000 रुपयाचं प्राइज. श्री काळ भैरवनाथ बैलगाडा संघटना मानमुळशी यांच्या वतीने 1000 रुपये विकेट हॅट्रिक साठी. म्हणजे आज बक्षिसांची खैरात आपण मात्र या मैदानावरती बघणार आहे. स्कोर कार्ड कडे नजर टाकूयात आपण. 8 धावा धापलकावरती नवीन बॅटर दाखल झाल्या मैदानामध्ये किरण, जो स्ट्राइक ऑन तयार आहे. हा चेंडू सोडून दिलाय प्रशांत कोकाटे. पहिला दिवस खेळत असताना मात्र अक्षरशः आपल्या गोलंदाजीने दिवस मात्र या खेळाडूने गाजवला. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे येतात प्रशांत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. यावेळेस शफल होत अगदी चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये बघायला मिळाला. चेंडू मात्र इथे डॉट काफलक इथे स्थिर आहे. आठ धावा ज्या मात्र आपण बघतोय ते स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रशांत कोकाटे. एकूण 56 झालेल्या 57 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे बहुधन स्पोर्ट्स संघाने. प्रशांत कोकाटे पुन्हा तयार. उजव्या हाताने स्विचचा फटका खेळायचा होता. खेळाडू आहेत, वा चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. माहित होतं की पाठीमागे बॅकअप साठी कुठलाही खेळाडू नाहीये आणि त्या दर्जाचं इथे बॅकअप बघायला मिळालं. संघाचं धावफलक आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने तुम्हाला घेऊन गेलो तर 9 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आहेत. 20 चेंडू शिल्लक आहेत आणि या 20 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 48 धावा हे समीकरण असेल. ओहो, इथे थर्ड मॅनचा खेळाडू थोडासा फंबल झाला आणि चेंडू मात्र डीप थर्ड मॅन मध्ये सीमारेषेच्या बाहेर. या चौकार गौतम स्टाईल प्रेम केलं आणि ती मला म्हणली एका दिवी गोडी घातली गेली.
बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या खिताबाच्या रेस मध्ये असणारा खेळाडू जर आपण पाहिलं तर प्रशांत कोकाटे जो आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइडला मिड विकेट मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर लागोपाठचा दुसरा चौकार. सतरा धावा ज्या आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असणाऱ्या धावा. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 40 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 40 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल. 13.33 च्या सरासरीने इथून पुढे धावा ज्या बनवायच्या आहेत. अतिशय मैदानामध्ये आपण पाहिले गेलं तर जो संघ जिंकणार तो संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल. जो संघ इथे पराभूत होणार त्या संघाला निश्चितप्रमाणे पुन्हा एकदा तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी लढण्यासाठी संधी ही मात्र नक्कीच आयोजक ठरवतील ती मॅच खेळवायची की नाही. परंतु ते जिंकायचं, दोन्ही संघांना जिंकायचे आणि ते शर्तीचे प्रयत्न दोन्ही संघांचे सुरू आहेत. एका बाजूला श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी तर दुसऱ्या बाजूला बावधन स्पोर्ट्स या संघाकडून आपण ही मॅच बघतोय. सेमीफायनलचा दुसरा सामना. पहिल्या सेमीफायनल मध्ये म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे संघाने मात्र विजयाचा झेंडा फडकवला. कुलवा टप्प्याचा बॉल यावेळेस सौरभ कदम यांचा शॉर्ट कव्हरचे खेळाडू चेंडूला कव्हर करताय. सिंगल इथे आली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र जो इथे होणार नाही. एक धाब आहे आणि एका धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 18 धाबा आहेत. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 17 चेंडूंमध्ये बनवायचे 39. काळूराम लांडे आणि दुसऱ्या बाजूला किरण बुचडे ही जोडी मैदानाच्या मध्ये. सौरभ कदम पुन्हा ओव्हर द विकेट. या वेळेस उडवला बॉलला मिड विकेटच्या दिशेने. खिलाडी के मस्तक पर दस्तक. षटका छेरन. होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी. थँक्यू. षटकार इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय काळूरामच्या बॅट मधून येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. 24 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 16 चेंडूंचा खेळ 33 धावा अजूनही बनवायचे आहेत. स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय बाबासाहेब पारखी यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000. श्री काळभैरवनाथ बैलगाडा संघटना मानमुळशी यांच्या वतीने देखील 1000 रुपये. आणि या वेळेस काय सौरभ सांगतोय, एक तेरी तो एक मेरी. विकेट होईल पतन. किरण NG G शंकराला माझ्या हातवाला माझ्या विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज मैदानामध्ये काळूराम जो मैदानामध्ये बाद झाला. आता किरण आणि अनिकेत बुचडे यांच्यावरती संघाची जबाबदारी जी आहे. दुसऱ्या बाजूला सौरभ कदमने मात्र कमबॅक केले. विकेट मिळवून दिली आहे संघाला. 15 चेंडू 33 अजूनही बनवायचे आहेत. प्रॉपर बॅटवरती चेंडू मात्र मिडल होऊ शकला नाही. काहीसा खाली राहिलेला चेंडू होता. आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न इथे केला. ती गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर चेंडूने आपण पाहिलं तर पाहिजे तेवढा बाउन्स या चेंडूमध्ये बघायला मिळाला नाही.
एक सिंगल आली आणि एका धाव्याच्या मदतीने 25 धावा ज्या स्कोर कार्ड वरती ते असणार आहेत. समीकरणामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक बॉल वरती मात्र समीकरण इथे बदलत आहे. आणि या वेळेस वाह, आसमानी टोला किरणच्या बॅट मधून हा षटकार. काय परवा कशाची भीती, दिलदार माझे तुम्ही सोबती. मला काय परवा कशाची भीती, दिलदार माझे तुम्ही सोबती. इथे षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराने संघाचं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचेल. 31 धावा, 13 चेंडू शिल्लक, 26 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. कुलबट टप्प्याचा बॉल होता, लॉंग ऑफच्या दिशेने आला होती कार्पेट, चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक, थोडेसे चेंडू हातामध्ये आला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे जो केला जाईल. षटक क्रमांक संपलं जातं इथे मैदानामध्ये. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा, शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 24 धावा अजूनही ज्या मात्र जिंकण्यासाठी ते बनवायच्या आहेत. कमबॅक करण्याची संधी मिळते आणि कमबॅक ज्यावेळेस तुमच्याकडे जिद्द, मेहनत, कष्ट घेण्याची प्रवृत्ती तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही कुठूनही कमबॅक करू शकता. कमबॅक कसं करावं मात्र आणि भारतीयांसाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे काय, आज चॅम्पियन ट्रॉफीचा फायनलचा सामना सुरू आहे. तिथे भारतीय संघाचं क्षेत्ररक्षण आहे आणि न्यूझीलंड संघाला 97 धाव्यांवरती 3 फलंदाज बाद आहेत. आणि 19वा षटक सुरू आहे. म्हणजे भारतीय संघाने आतापर्यंत धावेला ब्रेक लावलेला आहे इथे. परंतु आता बघायचं आहे 12 चेंडू शिल्लक आहे द्या आणि 24 धावा बनवायच्या आहेत. या गोलंदाजांकडून रोखल्या जाणार की फलंदाजांकडून बनवल्या जाणार. एका बाजूला मारुंजीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला बावधनचा संघ आहे. दोन्ही संघ आहेत आणि दोन्ही संघांना फायनल कडे पोहोचायचं आहे. तेहतीस 12 चेंडू शिल्लक, 24 धावांची गरज. महेश नानगुडे बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये तयार असेल. चर्चा करतो आपण कमबॅक करतायत आणि कमबॅक कसं करावं या अनेक खेळाडूंनी दाखवून दिलेले आहे. ऋषभ पंत तुम्ही बघा, अपघातामध्ये एवढा मोठा अपघात झाला परंतु त्यातूनही त्याने कमबॅक केलं. आज पुन्हा भारतीय संघासाठी त्याने क्रिकेट खेळलं आणि या वेळेस वा, अनिकेतचा जबरदस्त हल्ला मिड विकेटला. हा षटकार छेरण. थँक्यू डीजे. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय अनिकेत अडचणींमध्ये बॅटिंग साठी आला आणि पहिल्याच बॉल वरती मैदानात पहिल्यांदा आलेली सिंगल, त्यानंतर खेळलेला षटकार. आता मात्र वळण घेणारा चेंडू, वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे जी मिळेल या अतिरिक्त धावेने संघाचं धावफलक 40. 11 चेंडू शिल्लक आहेत, 17 धावा अजूनही इथे जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. मोठा स्थगिती खेळून काढण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेलेत. लॉंगॉनचे खेळाडू चेंडूला कव्हर करताय, चेंडू पर्यंत पोहोचले. प्रयत्न चांगला होता तिथे आणि या प्रयत्नांमध्ये मात्र अपयश आले. 2 धावा इथे यशस्वीरित्या मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने संघाचं धावफलक आता मात्र आपण बघतो पुढे जाऊन पोहोचणारे स्कोर कार्ड वरती 42. शेवटचे 10 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 10 चेंडू मध्ये 15 धावांची अजूनही गरज. पण म्हणतो ना कहीं पे निगाहे और कहीं पे निशाना, तशी परिस्थिती होती. कॅच
मैदानामध्ये झाल्यानंतर आपण पाहिलं तर आडव्या पॅटने चेंडू इथे खेचायचा होता आणि तोपर्यंत इथे मैदानामध्ये आपण बघितले गेले तर एक सिंगल जी येताना पाहायला मिळाली. हा चेंडू वाईट बॉल. 44 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. तीन लॉंग ऑफला दोन आले का डबल. शेवट आता स्कोर मध्ये थोडासा बदल होईल. 9 चेंडू 12 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज सय्यर पुण्याचा महेश. हा चेंडू अक्रॉस द बॅट तिथे खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडू इथे मैदानामध्ये डॉट आलाय. धावफलक इथे स्थिर आहे. 8 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे आणि या 8 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या 12. यावेळेस वा वा मात्र इथे चेंडू निघालाय आणि लॉंग स्टॉप मध्ये आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचणार आहे. आलेला हा चौकार आहे. थँक्यू डीजे. अनिकेत मात्र आता थांबायला तयार नाहीये. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बनवायच्या आहेत त्या 8 धावा. असेल नसेल कोणी तुझं तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल एक दिवस तुझा. तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव आणि विश्वास ठेवून खेळलाय षटकार. थँक्यू. मॅच कडे जाऊयात. जिंकण्यासाठी आता श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब मारोंजी संघाला 6 चेंडू 2 धाब्यांची गरज. बोला सर. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. आणि आता जर आपण पाहिले गेले तर 55 धावा जिंकण्यासाठी 6 चेंडू 2 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज निर्णायक षटक घेऊन आलाय राहुल. स्ट्राइक ऑन असेल किरण. डेड बॉल. इथे बघायचंय राहुल विश्वासाने गोलंदाजीसाठी आलाय. कमबॅक करून देईल का संघाला. पहिला चेंडू आणि फायनल मध्ये धडक मारली आहे. श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारोंजी संघाने विजय संघाचे अभिनंदन. थँक्यू. आणि चला लगेच बहुधन स्पोर्ट्स कॅप्टन टॉसडिया आणि त्यांच्या विरोधामध्ये मुळशी सम्राट कासार साई.